नमस्कार सर. आज आपल्या स्टुडिओमध्ये ख्यातनाम गायक माननीय विशालजी मारगुडे सर R&R रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गायनासाठी आलेले आहेत. तर मी आमच्या कुलकर्णी सरांना अशी विनंती करते की सर्वप्रथम आपण शाल श्रीफळ देऊन सरांचा सत्कार करावा. जय शंकर शिव शंकर, जय शंकर शिव शंकर, जय शंकर शिव शंकर, जय शंकर शिव शंकर. जटाजूट महेश्वर, जटाजूट महेश्वर, शिव शंकर जय शंकर, शिव शंकर जय शंकर, शिव शंकर जय शंकर, शिव शंकर जय शंकर. जटाजूट महेश्वर, जटाजूट महेश्वर, शिव शंकर जय शंकर, 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 शिव शंकर जय शंकर. जटाजूट महेश्वर, जटाजूट महेश्वर, शिव शंकर जय शंकर, 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 शिव शंकर जय शंकर. आपल्याला मित्रांनो अतिशय गोड गळा आहे आणि हा श्रावण चालू असल्यामुळं शंकराचीच आराधना आज गुरुजींनी या ठिकाणी केली. मला गुरुजींना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सर आपण बीडवरनं पंडित कैवल्यकुमार गुरुजींकडे आपण गेलात, तो प्रवास कसा होता किंवा तिथे गुरुजींकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला कसा अनुभव आला याबद्दल थोडस आपल्यासाठी सांगा सर्वांना. ज्या टायमाला मी कर्नाटकला गुरुजींकडे गेलो त्या टायमाला खरे असं मला वाटायचं की मी शिकतोय की नाही, मला गाणं येत आहे की नाही. काही 2 वर्ष गेल्याच्या नंतर खरोखर ज्या टायमाला काही स्वर लागा लागले माझे, गुरुजी सांगायचे बाबा तू कसं काय करणार आणि एवढी एक संगीत साधना कठीण आहे, तू ती कशी मेहनत करणार. मला गुरुजी तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तसं करतो. मग ज्या टायमाला ते गुरुजींनी मला ठीक आहे म्हणजे तू आता एवढं लांबून आलास तर ठीक आहे बघ. नंतर ओंकार वगैरे दिला, मला सूर कसे लावायचे ते सांगितले. हळूहळू मी ती साधना केली. 2-3 वर्षात अगदी छानपैकी गाणं झालं. त्या गुरुजींनी अगदी मला घरी बोलवून म्हणजे सांगितलं आता तू चांगला गायला लागला बाबा, आता तू माझ्याकडे. नंतर अगदी छानपैकी प्रेमाने मला घरी ठेवून घेतलं आणि अगदी काय म्हणतात ना, जेवढं गुरुजींनी प्रेम दिलं हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणजे तू आता मात्र चांगली तयारी करशील आणि आता तू मी सांगाल तसं कर म्हणजे तुझं कल्याण होईल. मला गुरुजी तुम्ही सांगाल तसं करतो म्हणजे. ज्या टायमाला ह्या काही गोष्टी मी अनुभवत होतो तिला तर खरोखर असं वाटायचं की बात आहे. कारण की गुरु बी नाही, ज्ञान नाही. शिष्याला काय घडवायचं ते गुरु सांगतात. ह्या गोष्टीने त्या दृष्टीने मला अगदी गुरुजींनी काही येत नसताना अगदी छानपैकी हे जे मी सर्व गातोय हे माझा गुरुजींचा आशीर्वाद आहे, बाकी काही नाही. क्या बात आहे. म्हणजे गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय म्हणजे अध्यात्म असो किंवा संगीत असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, गुरु शिवाय काही नाही. गुरुचा आशीर्वाद असेल तर शिष्याला यश गाठता येतं. आणि मला असं समजलं महाराज की आपण आळंदीला देखील शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षण काही आळंदीला आपण सांप्रदायिक शिक्षण घेतलं, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. पहिलं माझं जे शिक्षण झालं ते गुरुवरे तुकाराम बाबा यांच्याकडे मी अगदी सारेगम वगैरे शिकलो. त्यांनी थोडे राग रागण्याची मला माहिती करून दिली. मग तिथून पुढे असा विचार केला की आपण काहीतरी
ह्याच्या पुढचं शिकायला पाहिजे. नंतर माझे गुरुजी भजन सम्राट कल्याणजी गायकवाड, मग गुरुजींनी मला चांगलं शिकवलं भजन वगैरे, कसं भजन म्हणावं, कसे चाली कशा असतात, या गोष्टीचं अगदी सखोलपणे ज्ञान दिलं मला. आणि ते करत असताना मी काय केलं, साळुंके सर आहेत तिथेच गुरुवारी, त्यांच्याकडे पण मी संगीत शास्त्राचं अध्ययन केलं. मग परीक्षा दिल्या, उपनते विशारद, ह्या परीक्षा मी आळंदीला दिल्या. आणि काही थोडा कालावधी भजन सम्राट गंधर्व खंडाळकर गुरुजी यांच्याकडे मी थोडं घेतलं अभंगाचं. नंतर मग थोडा सवय गंधर्वचा गाणं ऐकत असून थोडा वारसा लागला. असं वाटलं आपण शास्त्रीय संगीत करायला पाहिजे. शास्त्रीय संगीताशिवाय काही नाही. बरोबर आहे. तिथून पुढे मग नंतर सर्व गुरुजींची मी आज्ञा घेऊन नंतर कर्नाटकला गेलो. नंतर मग गुरुजींचे पाय धरले. नंतर मग अगदी छानपैकी सोडले नाही. खूप छान, बेस्ट आहे एकदम. आणि मला हे म्हणायचं आहे की आता ऑनलाईनचा एक पेव आलेला आहे. प्रत्येकाला गुरुजींच्या जवळ बसून शिकायचं नाही. जशी अशी गुरु परंपरा असते. आणि एका आमच्या महाराजांनी सांगितलं होतं की गुरु के लेने से लेना, गुरु के देने से देना, गुरु काही हो के रहना, असं एक 2 लाईन मला माझ्या कानावर आल्या. त्या तर म्हणजे गुरुनी जे जे मागितलं ते गुरुला द्यावं, आणि जे गुरुनी दिलं ते आपण घ्यावं. फक्त असावी लागते ती आपली झोळी पक्की, म्हणजे सगळं काही मिळतं. आणि असावी लागते ती श्रद्धा. या गोष्टी असतील तर आपल्याला निश्चितपणे यश मिळतं. आणि अगोदर म्हणजे आपण जेव्हा शिकायचो क्लास वगैरे, तर त्यावेळेला गुरुजींच्या जवळ बसून शिकायचो. गुरुजींच्या सानिध्यामध्ये गुरुजी समोर आहेत आणि ते शिकवतात आहे. वेळ प्रसंगी आपल्याला फटके देखील मिळालेले आहेत, तुम्ही काय मी काय आपल्या सगळ्याला. आणि माझे गुरुजी फार वागायचे. सोय चुकला ना ते एक बास मापच नाही, ते माझे जे चुकलं ना चुकलंच तुझं, असं ठामपणे सांगायचे. बिलकुल. आणि अगदी छडी लागेल छमछम विद्या आहे गमगम. आणि आता काय छडी नसल्यामुळं सूरही पक्के होत नाही, ताली पक्का होत नाही. मग या सगळ्या प्रवासातून आपण जेव्हा जातो तेव्हा आता सगळ्यांचं आहे की ऑनलाईन गुरु, म्हणजे मोबाईल ऑन करा, ऑनलाईन गुरु घ्या. मग याच्यामध्ये कितपत विश्वास ठेवावा? आपल्या ह्या दोन्ही शिक्षणामध्ये काय फरक आहे? नाही, वास्तविक पाहता हा एक पर्याय आहे. म्हणजे पर्याय कसा होत नाही, त्यांचं येणं इकडे होत नाही आणि गुरुजींचं पण तिकडे होत नाही. तो एक पर्याय आहे. पण खरी विद्या मला सांगतो, अगदी गुरुमुखी घ्यायला पाहिजे. हे जे वाक्य पूर्वजांचं आहे, हेच खरं. समस्या काय प्रॉब्लेम आहेत हे गुरु सर्व सांगतात. आणि तीच विद्या घेणं म्हणजे म्हणतात ना, गुरुविना अनुभव काय सकाळी. बरोबर आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन हा फार बेहतर आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच मी देखील माझ्या मुलाला पंडित नाथराव नेरळकर गुरुजी, जे महाराष्ट्राचं भूषण होते, महाराज सध्या दिवंगत आहेत, देवलोक आहेत, आणि अतिशय मोठी कलावंत पंडित नाथरावजी नेरळकर गुरुजींनी घडवले. आणि अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गुरुजींचे विद्यार्थी आहेत. आणि गुरुचा आशीर्वाद लाभावा ह्या मी माझ्या मनाशी विचार केला. आणि माझ्या मुलाला देखील, जो रुद्रम आहे आज सुंदर गातोय, त्याचं देखील गाणं गुरुजींच्या आशीर्वादानंच पुढे फुलत आहे. असे चांगले गुरुवर्य मिळणं सुद्धा गरजेचं आहे, त्याच प्रतीचे शिष्य देखील त्यांना मिळणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टीचा संयोग घडावा लागतो. आणि यासाठी असावी लागते ते पूर्णपणे आहुती देण्याची तयारी. श्रद्धा असल्याशिवाय या गोष्टी कुठेही मिळत नाही. याच्यामध्ये नौटंकी जमत नाही. मित्रांनो, तुम्ही 2000 आणि 4000 फीस दिली म्हणजे सगळं काही आलं असं नाही होतं. गुरुजींना मी विनंती करतो की आता आळंदीला माऊलींचा प्रसाद तुम्ही घेतला, आळंदीमध्ये आपण शिकला, आणि माऊलींच्या चरणी राहून तुम्ही शिक्षण घेतलं, हा तुमचा मूळ पाया आहे. आणि म्हणूनच एक सुंदर असा अभंग आपण ऐकवावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. विनंती की आपण एक सुंदर असा अभंग आपण. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, हे सर्व गुरुजनांचा आशीर्वाद आहे मला. म्हणजे जसं मी संगीताला सुरुवात केली, प्रत्येक गुरुनी माझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं. क्या बात आहे. ते त्यांच्याच आशीर्वादाने आज जे मी काय करतो, सर्वांच्या गुरुजनांच्या आशीर्वादाने मी तुमच्या पुढे आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. अगदी एखादा अभंग आपल्या सर्वांसाठी आपण विनंती करतो. ओके.
आगे तू माऊली संतांचे जागोरी, आगे तू माऊली संतांची सावोरी, आगे तू माऊली संतांचे जागोरी. आठवीता घाली, आठवीता घाली, आठवीता घाली प्रेम पाना, आठवीता घाली प्रेम पाना. आगे तू माऊली संतांची सावोरी, आगे तू माऊली संतांची सावोरी, आगे तू माऊली संतांची सावोरी. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण शास्त्रीय संगीतामध्ये आपण एवढं ज्ञान घेतलं किंवा घेत आहात, कैवल्यकुमार गुरुजी, पंडित कैवल्यकुमार गुरुजींकडे तुम्ही साधना करत आहात, शिक्षण घेत आहात. मग एवढ्या मोठ्या गुरूंकडे शिकल्यानंतर बरीचशी मंडळी पुणे मुंबई गाठतात किंवा मोठे शहर गाठतात. मग तुम्ही मराठवाड्यामधला जो मागास भाग म्हणून ओळखला जातो, मराठवाडा काय, विदर्भ काय, मग तुम्ही मराठवाड्यामध्ये बीड मध्ये तुम्ही कसं काय या ठिकाणी तुम्हाला इथे येऊन संगीताचं कार्य करावं वाटलं, याबद्दल मला थोडंसं उत्सुकता वाटली आम्हाला आणि आमच्या रसिकांना देखील. मला जर असे विचार आले की जर आपण खेड्यापाड्यात संगीत शास्त्राचा प्रचार केला आणि अशा जो जिथं काही होतच नाही शास्त्रीय संगीताचं, असं जर आपण रुजू केलं तर अनेक विद्यार्थी घडू शकतात. बरोबर आहे. त्याकरता हे माझी आतूनात बऱ्याच वर्षाची आणि माझा बीड जिल्हाची त्या विचार केला, म्हणजे आपल्या भागातले ते अशी विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत गावं, बरोबर आहे, आणि सुगम संगीत गावं, चांगल्या प्रकारचं संगीताचं ज्ञान घ्यावं, हे थोडं मनाला वाटलं माझ्या. आणि नंतर मी इथे स्थायिक झालो. तर अगदी माझे विद्यार्थी अगदी सुंदरपैकी गातात. अच्छा. आणि आतूनात हे पण करतात, मेहनत करतात, प्रयत्न करतात, आणि सर्वांचं सहकार्य आहे. त्यामुळे चालू संगीत शास्त्राचं. क्या बात आहे सर. म्हणजे आपल्याला जे जे मिळालं ते सर्वांपर्यंत वाटावं, ही भूमिका गुरुजींनी घेऊन त्याचा प्रसाद सर्वांपर्यंत पोहोचवत आहे, प्रसार करत आहेत. आणि अतिशय म्हणजे मन मोकळ्यापणानं त्यांचं संगीताचं कार्य या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणे आपण बीड आणि बीडच्या भागात असाल तर गुरुजींकडे आपण प्रवेश घ्या, शिका आणि छान गा, संगीताचा आनंद घ्या, एवढीच मी माझ्या वतीनं आपल्यास विनंती करतो. आणि अतिशय गोड गळा आहे गुरुजींचा आणि शिकवणं अतिशय मधुर आणि सुंदर आहे. तर गुरुस्थानी येऊन आपण शिक्षण घ्या, एवढीच विनंती. बीडमध्ये अशी माणसं मिळणं हे फार दुर्मिळ आहे. तसं बघितलं तर बीड म्हणजे या ठिकाणला इतिहास आहे. या ठिकाणी संगीताच्या प्रसारासाठी ज्यांचं कुटुंब आज कार्यरत आहे ते आदरणीय हंप्रस गुरुजी असतील, आदरणीय धुतेकर गुरुजी असतील, त्याचबरोबर आमच्या सुवर्णाताई राजकुमार कुलकर्णी परिवार असेल, आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे लोक कलावंत, लोकगीत गायक, भजन सम्राट आणि अभिनेते देखील म्हणूया ज्यांचा परिचय आहे, आमचे आदरणीय भरत अण्णा लोळगे यांचं देखील या ठिकाणी संगीताचं फार मोठं कार्य आहे. आणि याचबरोबर आमचे मित्र सुंदर गायक आहेत, वादक आहेत, संतोषजी थोरात यांचा देखील नामोल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतं. अतिशय चांगली चांगली कलावंत मंडळी, गायक मंडळी, अभिनेते या ठिकाणी आहेत. याचबरोबर संगीत तज्ञ व संगीताचे मार्गदर्शक पंडित राजू सेलुकर गुरुजी यांचा नामोल्लेख देखील अभिमानानं करावासा वाटतो. बीड जिल्ह्यांनी, बीड शहरांनी आणि बीडच्या परिसरातील मराठवाड्यातील सर्व भागामधून अनेक कलावंत आज महाराष्ट्राला दिलेले आहेत. एवढंच नाही तर संपूर्ण देशभरात त्यांच्या नावाची ख्याती आहे. अतिशय चांगलं हे बीड शहर आहे. आणि या परिसरामध्ये कपिलधार हे अतिशय सुंदर स्थान आहे, ज्या ठिकाणी परमपूज्य मन्मथ स्वामी महाराजांचं स्थान या ठिकाणी आहे. लाखो भक्त जगभरातून त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात. आणि हा श्रावण महिना आहे, आपण देखील वेळात वेळ काढून कपिलधारला भेट द्या, दर्शन घ्या. आणि जगप्रसिद्ध असं कंकालेश्वर मंदिर देखील या ठिकाणी आहे, याला भेट द्या. आणि अतिशय चांगला भाग असणारा हा बीड शहर नावलौकिक हा जगभरात निश्चितपणे आहेच आहे. आणि म्हणूनच आज
गुरुजींची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि संगीताचा आस्वाद घ्या, आनंद घ्या, संगीत शिका, छान गा आणि शास्त्रीय संगीताचा आनंद घ्या. संगीताचा प्रसार आणि प्रचार करावा या उद्देशाने त्यांचं कार्य चालू आहे आणि उत्तम उत्तम विद्यार्थी घडावे यासाठी त्यांचा सतत प्रयत्न आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांच्याशी पाठीशी आहे. धन्यवाद. तुम्ही R&R रेकॉर्डिंग स्टुडिओला वेळात वेळ काढून आलात आणि छान अशी मुलाखत दिली आणि आम्हाला गायचं कसं आणि गुरुच्या सानिध्यात राहायचं कसं हे अगदी उत्तम प्रकारे तुम्ही सांगितलं. आणि ही आजची जी मुलाखत आहे ती प्राध्यापक जगदीशजी वेदपाठक सर यांनी अतिशय छान पद्धतीने घेतली आणि आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि लवकरच परत आपण या ठिकाणी याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांचे आभार मानते.